खासदार आढळराव पाटील सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरलेले खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापालिकेतून निधी आणून प्रभागात कोट्यावधीची कामे केली आहेत. विकास कामांचा धडाका पाहून प्रभागातील व हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नगरसेवक चेतन तुपे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी, आरपीआय व मित्रपक्षांचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची आज प्रचार फेरी हडपसर परिसरातील प्रभाग 22 मध्ये मगरपट्टा येथून सुरू झाली. मगरपट्टा, माळवाडी 15 नंबर या परिसरामध्ये आज आम्ही सर्वांनी त्यांच्या समवेत प्रचार केला आणि अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी अमोल कोल्हे यांना नागरिकांचा, मतदारांचा लाभतो आहे. खरं तर रॅलीचा टायमिंग त्याच्यापेक्षा रॅली 2 तास उशिरा पोचत होती, परंतु 2 तास उशिरा पोचून सुद्धा एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये महिला ओवाळण्यासाठी ताटं घेऊन उभ्या होत्या. याच्यावरून मतदारांच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल कोल्हे आणि इथले जे स्थानिक नगरसेवकांनी केलेली कामं आहेत याच्याबद्दलची आत्मीयता दिसून होती आणि निश्चित ती सर्व आत्मीयता आणि तो सर्व केलेला विकासाचा जो काही या ठिकाणी कामं झालेली आहेत त्याचं सर्वाचं प्रतिबिंब हे निश्चित मतपेटीमध्ये आपल्याला दिसेल आणि या भागातून अमोल कोल्हेंना प्रचंड असं मताधिक्य मिळेल असं एकंदर दिसतंय. कारण आपण प्रचार करतो त्यावेळी बघतो की भर दुपारी सुद्धा 12 वाजता 1 वाजता सुद्धा महिला जर 200-200, 300-300च्या गटानं जमत असतील आणि उमेदवाराला ओवाळत असतील आणि तुम्हीच नक्की निवडून येणार असं ठामपणे युवक आणि महिला सांगत असतील त्यावेळी अशा उमेदवाराला विजय हा निश्चित असतो. आणि एक मला या इलेक्शनमध्ये जाणवलं, मी पण माझ्या स्वतःच्या 4 इलेक्शन लढल्यात, माझ्या वडिलांच्या लढल्यात, अनेक उमेदवारांच्या लढल्यात, खासदारकी आमदारकींच्या 12-13 इलेक्शनमध्ये मी प्रत्यक्ष काम केलंय, मग ते नगरसेवकापासून खासदारकीपर्यंत. परंतु जनतेने उत्स्फूर्तपणे हातात घेतलेली इलेक्शन असं या इलेक्शनचं वर्णन करावं लागेल. लोक स्वतःहून पुढे येत आहेत, लोक स्वतःहून संवाद साधत आहेत, लोक स्वतःहून त्या ठिकाणी घड्याळ सुचवत आहेत. ज्यावेळी आम्ही रॅली करतोय त्यावेळी लोक समोरून विक्ट्रीची खून करतायत. अशा पद्धतीचं वातावरण, एक चैतन्यमय, उत्साहमय वातावरण या सगळ्या प्रभागामध्ये दिसून आलं. किंबहुना संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्येच हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. परंतु या भागामध्ये जी आमच्या माध्यमातून कामं झालीत त्याच्यामध्ये मग नाट्यगृहाचं काम असेल, त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उद्यानाचं काम असेल, त्याच्यामध्ये शूटिंग रेंजचं काम असेल, त्याच्यामध्ये छोटे छोटे मुलांच्यासाठी खेळणी बसून छोटी गार्डन करण्याचं काम असेल किंवा 15 नंबर परिसरात होणारं मोठं म्युझिकल फाउंटनच्या गार्डनचं काम असेल किंवा रस्त्यांची कामं असतील, पाईपलाईनची कामं असतील किंवा 24/7च्या माध्यमातून इथं जी पाण्याची टाकी उभी राहते किंवा रामटेकडीमधल्या पाण्याच्या टाकीला जो आम्ही परवानगी मिळवली आहे, या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे अगदी गल्लीबोळातल्या कामापासून तर अगदी 50 कोटी रुपयाच्या नाट्यगृहाच्या कामापर्यंत अनेक कामं या भागामध्ये आम्ही विकसित केली, उभी केली. त्याच्यामुळं मतदारांचा ठाम विश्वास हा इथल्या स्थानिक सर्व नगरसेवकांवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे. आणि एक चांगला तरुण चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने आम्हाला दिलेला आहे, त्याचंही लोकांना अतिशय आकर्षण आहे आणि त्याच्यामुळं लोक आज त्या ठिकाणी अमोल कोल्हेंना पाठिंबा देताना दिसत आहेत. एका बाजूला अमोल कोल्हेंसारखा एक कर्तबगार तरुण हा उमेदवार म्हणून आहे, तर दुसऱ्या बाजूला 15 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली परंतु कर्तबगारी दाखवली नाही, लोकांची कामं केली नाहीत, लोकांच्या कुठल्याही प्रसंगाला उभे राहिले नाहीत, किंबहुना हडपसरमध्ये 1 रुपयाचं काम केलं नाही, असा निष्क्रिय नेता दुसऱ्या बाजूला आहे. एक जनसामान्यांचा कार्यकर्ता विरुद्ध दुसऱ्या बाजूला निष्क्रिय नेता, अशी ही निवडणूक एकंदर होताना दिसतीये. आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीने, स्वयंइच्छेने नवीन नेत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळे अमोल कोल्हे यांचा हडपसरमधून प्रचंड मताने ते आघाडी घेतील आणि त्यांचा विजय होईल एवढी मला खात्री. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रभाग क्रमांक 22 मध्ये भव्य रॅली झाली. या रॅली प्रसंगी
राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, प्रशांत मामा तुपे, माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, पूजा कोदरे, वासंती काकडे, प्रवीण तुपे आदी यावेळी उपस्थित होते. हडपसरमधील सर्वच भागात डॉक्टर अमोल कोल्हे यांना मतदारांचा चांगलाच प्रतिसाद असून नागरिक त्यांना विजयी होणार असा आशीर्वाद देत आहेत. आढळरावांनी या मतदारसंघात कामे केली नाही, त्यामुळे त्यांना नाराजीचा फटका बसून डॉक्टर अमोल कोल्हे यांना हडपसरमधून चांगले मताधिक्य मिळेल असे मत माजी उपमहापौर निलेश मगर यांनी केले. मगरपट्टा, भोसले गार्डन, माळवाडी, डीपी रोड, आकाशवाणी 15 नंबर, लक्ष्मी कॉलनी या परिसरात डॉक्टर कोल्हे यांची रॅली झाली. जागोजागी महिला व युवकांनी डॉक्टर कोल्हे यांचे जंगी स्वागत केले. डॉक्टर अमोल कोल्हे या युवक उमेदवाराला चांगला प्रतिसाद हडपसर विधानसभा मतदारसंघातून लाभत असून 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात आज हा डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जवळपास 3रा दौरा होता आणि प्रत्येक प्रभागात फिरत असताना अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद डॉक्टर अमोल कोल्हे यांना मिळत आहे. व प्रतिसाद मिळण्याची कारणं असतील, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्या परिसरातील जे नगरसेवक आहेत त्यांच्या विकास कामांच्या जोरावरती आणि राष्ट्रवादीने इथनं पाठीमागच्या काळात हडपसरसाठी जे निर्णय योग्य पद्धतीने घेतलेत, नवीन नवीन कामं उद्यानाच्या बाबतीतली असेल, उड्डाणपुलांच्या बाबतीतली असतील आणि प्रचंड प्रमाणावरती या ठिकाणी विकास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेला आहे. त्याचंच एकंदर स्वरूप आज आपणाला जी पदयात्रा निघाली त्यातनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही काहीतरी चांगलं काम समाजाच्या साठी केलं आणि आजचा हा उत्साह लोकांचा, मतदारांचा पाहून आम्ही आमचं काम केल्याचं चीज झालं असं या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्याला सांगू शकतो. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना या ठिकाणाहून प्रचंड मताधिक्य देऊन आम्ही निवडून देणार आहोत आणि तसं आव्हान सुद्धा आम्ही मतदारांना केलेलं आहे.